लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आली बघा। ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नव्हता त्या ताईंना देखील आता पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे। आजचा एकदम मोठा निर्णय समोर आलेला आहे। अशा कोणत्या ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही, 1 हप्ता पण भेटला नाही? पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। ज्या ताईंना 6वा टप्पा भेटलाय त्यांनी देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। 7वा टप्पा मकर संक्रांतीचे पैसे पण तुम्हाला येणार आहेत त्याची पण बातमी समोर आलेली आहे। आणि लक्षात घ्या, अन्नपूर्णा योजना गॅसच्या सबसिडीचे देखील पैसे तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्याबद्दलची सगळी अपडेट तुम्हाला आज मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला कोणी नवीन असाल तर लगेच पटपट सबस्क्राइब करून ठेवा। चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय कोणी जायचं नाहीये। महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर आलेली आहे बघा। लाडक्या ताईंनो, आता बघितलं असेल तुम्हाला डिसेंबर महिना चालू आहे, शेवटचा आठवडा चालू आहे। या डिसेंबरच्या महिन्यामध्ये एकदम मोठ्या स्वरूपात वाढ झालेली आहे। डिसेंबर महिन्याच्या लाभार्थ्यांची संख्यामध्ये भरपूर स्वरूपात वाढ झालेली आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। साम टीव्हीची बातमी आहे। नेमकी बातमी काय आहे? कोणत्या ताईंना 2100 रुपये कधी भेटणार आहेत? कोणत्या ताईंना या ठिकाणी मकर संक्रांतीचे पैसे भेटणार आहेत? कोणत्या ताईंना या ठिकाणी 7वा हप्ता भेटणार आहे? सगळ्या गोष्टी, आणि ज्या ताईंना अजून 1 हप्ता पण भेटला नाहीये त्यांना कधी पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचे। चला, सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी बघणार आहोत ऑक्टोबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणीची या ठिकाणी 2,34 लाख या ठिकाणी लाभार्थी होते बघा। 2.34 म्हणजे 2,34 लाख ताईंना ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे भेटले होते। म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या किती होती? 2,34 लाख। आता त्याच्यानंतर बऱ्याच ताईंना प्रश्न पडला होता की आपले फॉर्म रद्द होतील का, आपण स्क्रुटिनी मध्ये बाद होतो का? तर सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता। कोणत्याच ताईंना या ठिकाणी वगळलं नाहीये। ऑक्टोबर महिन्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्याच ताईंना वगळलेलं नाहीये। लक्षात घ्या, मोठी आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली आहे। आणि त्याच्यानंतर बघा, डिसेंबर महिन्यामध्ये लक्षात घ्या 2,46 लाख ताईंना बघा, 2,34 लाखावरून 46 लाखापर्यंत म्हणजे जवळजवळ 12 लाख नवीन ताईंना या ठिकाणी पैसे मंजूर झालेले आहेत। ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लक्षात घ्या, 2,34 लाख प्लस या ठिकाणी 12 लाख म्हणजे 12 लाख अशा ताई होत्या ज्यांचे डीबीटी कारणामुळे पैसे आले नव्हते, ज्यांना पहिल्या काही टप्प्याचे पैसे आले नव्हते, त्यांचे काही कारण असतील, बाबा पेंडिंग होता, रिव्ह्यू मध्ये होता किंवा रिजेक्ट झाला होता, त्या ताईंना देखील या ठिकाणी पैसे आलेले आहेत। म्हणजे जवळजवळ 2 कोटी या ठिकाणी 46 लाखापर्यंत म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी पर्यंत आकडा पोहोचलेला आहे। अशा 2.5 कोटी ताईंना या ठिकाणी लाभार्थी ताईंना पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे। 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला सगळ्यांना 6वा टप्पा भेटणार आहे, 6वा हप्ता म्हणजे मंगळवार पर्यंत तुम्हाला सर्वांना या ठिकाणी 2,46 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, आता एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारताय, एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत, सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की संक्रांतीचे पैसे तुम्हाला आता भेटणार आहेत। त्याच्यामुळे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला 6वा हप्ता म्हणजे 9,000 रुपये आतापर्यंत आलेले आहेत का नाही, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण मकर संक्रांती बद्दलची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे। त्या मकर संक्रांतीच्या अगोदरच सरकार या ठिकाणी टीव्हीवर पण बातम्या आलेल्या आहेत की मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये पैसे टाकण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। म्हणजे तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल, नंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल, तो अगोदरच तुम्हाला भेटू शकतो। अशा स्वरूपाची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत, लवकरात लवकर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। सर्वांना लवकरात लवकर सगळ्या ताईंनी व्हिडिओ मध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 21 कोटी
या ठिकाणी 21,600 कोटी वितरित झालेले आहेत बघा. 21,600 कोटी या ठिकाणी आतापर्यंत हा आकडा पोहोचला. एवढे मोठी रक्कम आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेसाठी वापरण्यात आलेली आहे. एकदम ग्राफिक्सच्या पद्धतीत आपण सगळ्या गोष्टी आतापर्यंत बघितल्यात. लाडक्या बहिणीचे एक मोठं यश, लाडक्या बहिणीमुळे एक मोठ्या स्वरूपात लाडक्या बहिणींना, गरीब ताईंना या ठिकाणी पैसे या ठिकाणी सरकारने दिलेले आहे. आर्थिक मदत या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही मोठी बातमी आहे. जवळजवळ 2,46,00,000 ताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत किंवा या ठिकाणी 31 डिसेंबर पर्यंत डीबीटी सगळ्या अकाउंटला होणार आहेत. एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारत आहे. सर्व लाडक्या ताईंना एक छोटा प्रश्न विचारत आहे. आतापर्यंत तुम्हाला 6 टप्पे भेटले आहेत का नाही? कोणत्या कोणत्या ताई अजून बाकी आहेत? पटपट सांगायचंय. 6व्या टप्प्याचे अजून कुणाला बाकी आहेत का? लवकर लवकर सर्व लाडक्या ताईंना ह्या दादाचा एक प्रश्न आहे की आतापर्यंत कोणी ताई राहिल्यात का? पैसे भेटले असतील तर हो म्हणा, आणि नसतील भेटले तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा. कारण की जिल्ह्यानुसार वितरण चालू झालेलं आहे. बरेच ताई म्हणत असतील की सर आम्हाला अजून पैसे का आले नाहीत? बाकीच्या एवढ्या साऱ्या ताईंना पैसे आले, 2,46,00,000 तो आकडा पोहोचलाय, मग आम्हाला अजून पैसे का नाही आलेत? लक्षात घ्या, 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला पैसे सगळ्यांच्या अकाउंटला येणार म्हणजे येणार. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा. जे काही मोठे जिल्हे असतील, पुणे असेल किंवा नागपूर असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, अशा स्वरूपाचे मोठ्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण चालू आहे. पण त्याच्यानुसार काय होतं, टप्प्याटप्प्याने पैसे सगळे चालू. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार. कुणाला भेटले नसतील तर पटपट एकदा कमेंट बॉक्सवर सांगा, म्हणजे आपल्याला गोष्टी चेक करता येणार आहेत. कारण की स्क्रुटिनी लागलेली नाहीये, अजून पण स्क्रुटिनीचा नियम लावलेला नाहीये. कोणतीच अर्जाची छाननी अजून सुरुवात झालेली नाहीये. त्याच्यामुळे काळजी करू नका. मकर संक्रांतीची देखील पैसे तुम्हाला अकाउंटला येणार आहेत. आता अजून एक छोटा प्रश्न विचारत आहे, तो म्हणजे गॅस सबसिडी, म्हणजे 3 गॅस सबसिडी तुम्हाला भेटणार होते. जवळजवळ 2,450 रुपये, 830 रुपये प्रत्येक महिन्याचे, म्हणजे 3 महिन्याचे असे जवळजवळ 2,450 रुपये, 2,500 रुपये तुमच्या अकाउंटला अन्नपूर्णा योजनेचे भेटणार होते. तर ते तुम्हाला कुणाकुणाला अकाउंटला भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की आता 2च दिवस शेवटचे राहिलेले आहेत. कोणत्या कोणत्या ताईंना, बऱ्याच ताईंना पैसे अकाउंटला आलेले आहेत. ज्या ताईंच्या नावावर या ठिकाणी गॅसचं सिलेंडर आहे, ज्या ताईंनी सबसिडी या ठिकाणी नसेल पाहिली तर एकदा बँक अकाउंट चेक करा. जर तुमचं नाव गॅस सबसिडीवर असेल, त्यानंतर तुमचं सबसिडीचं डीबीटी त्याच अकाउंटला असेल, तर 100% तुमच्या अकाउंटला या ठिकाणी 3 हप्त्याचे जवळजवळ 2,450 रुपये तुम्हाला या ठिकाणी अकाउंटला आलेले आहेत. सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, अन्नपूर्णा योजनेचे गॅस सबसिडीचे म्हणजे 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला आलेले आहेत का नाही? नसतील आले तर या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. ह्या योजनेचे खूप महत्त्वाचे आहे बघा. या वर्षी जरी तुम्हाला भेटले नसतील, पुढच्या वर्षी तुम्हाला ते भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही जर लाभ घेत नसाल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे, 3 गॅस सिलेंडर तुम्हाला त्याचे पैसे कसे भेटतात ते सगळं तुम्हाला एक नवीन व्हिडिओमध्ये मी सांगणार. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, कुणाकुणाला गॅस सबसिडी भेटली एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आज आपण इथेच थांबूया. उद्या सकाळी एक नवीन अपडेट नुसार तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर पटपट सबस्क्राईब करून ठेवा. एवढ्या सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी दादाच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमच्यासाठी दररोज नवीन माहिती घेऊन येतोय. लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही, पटपट लाईक करायचं आहे. आज इथेच थांबूया. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.